आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार का? शिवसेना भाजपची महायुती एकत्र निवडणुकीला सामोरा जाणार का? हा सगळा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। त्यातच आघाडी आणि महायुतीतल्या काही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील असं चित्र सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतंय। काँग्रेस राष्ट्रवादीमधील विधानसभा निवडणुकीचं जागा वाटपाचं घोडं अडलंय। दोन्ही पक्षात जागा वाटपाची एक बैठक झाली, मात्र पुढे जागा वाटपाबाबत काहीच प्रगती नाही। राष्ट्रवादीने सुरुवातीला निम्म्या म्हणजेच 144 जागांचा आग्रह धरला होता, तर काँग्रेस राष्ट्रवादीसाठी एकही जास्तीची जागा सोडण्यास तयार नाहीये। काँग्रेसच्या आग्रही भूमिकेपुढे राष्ट्रवादीने एक पाऊल मागे येत 124 ते 130 जागांचा आग्रह काँग्रेसकडे धरला, मात्र त्यावरही काँग्रेसने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे काँग्रेसकडून जागा वाटपात लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय। काँग्रेसबरोबर जागा वाटपाच्या चर्चेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल एकीकडे स्वबळाची भाषा करतायत आणि त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच्या सर्व म्हणजे 288 मतदारसंघांमधील उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे। ही परिस्थिती पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। आघाडीमध्ये बिघाडीचे चिन्ह असतानाच महायुतीमध्ये ही सर्व काही अलबेल नाही। शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत संघर्ष सुरू असतानाच महायुतीच्या इतर लहान घटक पक्षांनी जास्त जागांचा आग्रह धरून शिवसेना भाजपला जेरीस आणलंय। यापूर्वी भाजपाने 119 आणि शिवसेनेनं 169 जागा लढवल्या होत्या। लोकसभा निवडणुकीत देशभर मिळवलेल्या यशामुळे भाजपच्या अपेक्षा प्रचंड वाढल्यात, त्यामुळे त्यांना यावेळी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा हव्यात। मागील निवडणुकीतील युतीच्या जागा वाटपात शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली आहे, यावेळी मात्र चित्र उलट आहे। भाजपा यावेळी प्रचंड आक्रमक आहे, यामुळे शिवसेनेचे नेते दुखावले गेलेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या या दादागिरीमुळे शिवसेनेनं स्वबळावर 288 मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली आहे। एकीकडे शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपानं केलेल्या एका सर्व्हेनुसार त्यांच्या पक्षाला स्वबळावर राज्यात सत्ता मिळू शकते असा निष्कर्ष आलाय। त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवावी असाही भाजपमध्ये एक मतप्रवाह वाढू लागलाय। शिवसेना भाजप मिळून महायुतीमधील पक्षांची संख्या 6 वर गेली आहे। इतर 4 लहान पक्ष निवडणुकीत अव्वाच्या सव्वा जागांची मागणी करतायत। या लहान पक्षांना जागा सोडून आपल्या वाट्याला किती जागा येणार याची चिंता शिवसेना भाजपला भेडसावते। त्यातूनच स्वबळाचा विचार बळावत चाललाय। अनेक वर्ष राज्यात युतीचं आणि आघाडीचं राजकारण सुरू आहे, मात्र यावेळची परिस्थिती काहीशी वेगळी दिसते। प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढल्याचा दावा करतोय आणि त्यामुळेच प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवून आपली ताकद आजमावायची आहे। तसं झालं तर कधी नव्हे एवढी विधानसभेची निवडणूक रंगतदार करणार आहे। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।